ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. अर्जुनाचा योग मार्गाविषयी संभ्रम व शंका. ओव्या आहेत 329 ते 338. मागच्या भागात ज्ञानदेवानी साधकाला प्राप्त होणाऱ्या अद्वैत स्थितीचं वर्णन केलं ते आपण पाहिलं. हे सर्व ऐकून अर्जुनाच्या मनात उत्पन्न झालेली शंका आता अर्जुन विचारणार आहे. काजे आपण आता देवो, हा बोलिले जो उपावो, तो प्राप्तीचा ठावो म्हणून घडे. कारण की आता देवा, आपण जो हा उपाय सांगितला तो ब्रह्मप्राप्तीचे ठिकाण आहे, म्हणून त्या उपायाने ब्रह्मप्राप्ती होते. ये अभ्यासी जे दृढ होती, ते भरवसेनी ब्रह्मत्वा येती. हे सांगती याची रीती, कळले मज. याचा दृढ निश्चयाने जे अभ्यास करतात ते खात्रीने ब्रह्मत्वास प्राप्त होतात, हे आपल्या सांगण्याच्याच रीतीवरून मला समजले. देवा गोठीची हे ऐकता, बोधू उपजत असे चित्ता, मा अनुभवे तल्लीनता नोहेल केवी. देवा, योगाने हे वर्णनच केवळ ऐकले असता चित्तात ज्ञान उत्पन्न होते, तर मग अनुभवाने तल्लीनता कशी होणार नाही. म्हणून येथ काही अनारिसे नाही, परी नाव भरी चित्त देई बोला एका. म्हणून तुझ्या सांगण्यात अन्यथा नाही, परंतु क्षणभर माझ्या एका बोलण्याकडे लक्ष दे. आता कृष्णा तुवा सांगितला योगू, तो मना तरी आला सांगू, परी न शके करू पांगू योग्यतेचा. कृष्णा, तू हा जो योग सांगितलास तो माझ्या मनाला तर चांगलाच पटला, परंतु माझ्या ठिकाणी अधिकाराची उणीव असल्यामुळे मी त्याचे अनुष्ठान करू शकत नाही. सहजे अंगिक जेतुले आहे, तेतुलियाची जरी सिद्धी जाये, तरी हाची मार्गू सुखोपाये अभ्यासीन. माझ्या अंगात स्वभावतः जितकी योग्यता आहे तितक्याच योग्यतेने जर हा अभ्यास सिद्धीला जाईल, तर याच मार्गाचा मी सुखाने अभ्यास करेन. ना तरी देवो जैसे सांगतील, तैसे आपण पे जरी न ठकेल, तरी योग्यते विण होईल तेची पुसू. अथवा देव जसे सांगतील तसे जर आपल्या हातून होणार नसेल, तर योग्यतेशिवाय जे होण्याजोगे असेल तेच विचारू. जीवीची ऐसी धारण, म्हणून पुसावया जाहले कारण, मग म्हणे तरी आपण चित्त देईज. माझ्या मनाची अशी समजूत झाली म्हणून पुसण्याचे प्रयोजन पडले, म्हणून मी म्हणतो की आपण इकडे लक्ष द्यावे. हा हो जी अवधारले, हे जे साधन तुम्ही निरूपले, ते आवडतयाही अभ्यासिले फावो शके. अहो महाराज, ऐकले का? तुम्ही जे साधन सांगितले त्याचे वाटेल त्यांनी अनुष्ठान केले तर ते साध्य होईल का? की योग्यते विण नाही, ऐसे हन आहे काही, तेथे श्रीकृष्ण म्हणती काही धनुर्धर. अथवा योग्यतेशिवाय प्राप्त होत नाही असे काही येथे आहे का, असे अर्जुनाने विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तू हे काय विचारतोस? भगवंतांनी सांगितलेला कुंडलिनी योग अथवा पंथराज अर्जुनाला पटला. त्याला कळून चुकलं की या मार्गाने ब्रह्मप्राप्ती होते. तो म्हणतो की हे नुसते वर्णन ऐकून सुद्धा चित्तात ज्ञान उत्पन्न होते, मग या मार्गाच्या आचरणाने एकरूपत्व नक्कीच प्राप्त होईल. परंतु त्याच्या हेही लक्षात आले की या मार्गाने जाण्यासाठी आवश्यक असणारे वैराग्य, विवेक, यमनियमांचे पालन हे सर्व आपण आचरू शकणार नाही, आणि हे गुण आत्मसात करणे हे तर या मार्गाला पायाभूत आहे. तेव्हा आपल्या ठिकाणी अधिकाराची उणीव असताना आपण या योगाचे आचरण कसे काय करू शकू? कोणीही मनुष्य आपापल्या योग्यतेप्रमाणेच एखादी गोष्ट आत्मसात करू शकेल. आता आपल्या अंगी जेवढी योग्यता आहे तेवढ्या आधारावर या योगाचे आचरण आपल्याला करता येईल का, अशी शंका त्याच्या मनात उद्भवली. आणि तसं असेल तर आपण याचा नक्की अभ्यास करू असे त्याला वाटले. पण जेवढी योग्यता आहे त्या आधारे जर योगाचा अभ्यास करता येण्यासारखा नसेल, तर आपल्या अंगात जेवढी योग्यता आहे तिच्या सहाय्यानेच आपल्याला कोणता मार्ग अंगीकारता येईल हे आपण श्रीकृष्णांना विचारावे असे त्याच्या मनाने घेतले व तो श्रीकृष्णांना प्रश्न विचारू लागला. अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो की तुम्ही जे साधन सांगितले त्याचे कोणीही अनुष्ठान केले तर चालेल का,
की त्यासाठीही योग्यता लागते. मूळ गीतेत नसलेले अनेक संवाद ज्ञानदेवाने आपल्या भावार्थ दीपिकेत योजलेले आहेत. आताच्याही या संभाषणाला गीतेत स्थान नाही, पण श्रीकृष्ण पुढील श्लोकात हा योग कोणाला साध्य होणार नाही ते सांगणार आहेत. तेव्हा आपल्या टीकेचा रोख या श्लोकाकडे वळवण्यासाठी ज्ञानदेवाने येथे श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवादाची योजना केलेली आहे. असे संवाद योजून त्यांनी गीतेची संवादात्मकता कायम ठेवलेली आहे. पुढे श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.